नमस्कार मित्रांनो, आज नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे. नवीन व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये आत्ताच मी एवढ्यात म्हणजे माझ्या मित्रांनो एक पोस्ट केली होती की ऑनलाईन गेमचा जो रेव्हेन्यू आहे तो 412% वाढला आहे. म्हणजे जर समजा धरून चाला एवढ्या 4 महिन्यांना जर समजा धरून चाला ऑनलाईन गेम्स 1 कोटी रुपये रेव्हेन्यू कमवत होत्या, तर तो रेव्हेन्यू जवळजवळ 4 कोटीच्या घरात, 5 कोटीच्या घरात म्हणालात तरी हरकत नाही, एवढा झालेला आहे. एवढा प्रचंड वाढलेला आहे. ही जी बेरोजगारी, तरुणांना आत्ता रोजगार नाही आहेत, आपण जे म्हणतोय हे फार म्हणजे हे मोठं संकट आहे. समाजापुढे असलेलं सर्वात मोठं संकट आहे. आपल्याला लक्षात येत नाही आहेत या गोष्टी. बेरोजगार तरुण या विळख्यामध्ये इतका अडकला आहे की म्हणजे प्रचंड, म्हणजे वाईट वाटतं या गोष्टीचं की. आणि सरकार या गोष्टींना विरोध करण्याऐवजी त्याच्यातून मिळणारा भरमसाठ टॅक्स एवढ्या कारणासाठी ह्या गेम्सना परवानगी दिलेली आहे. आणि त्या परवानगीच्याद्वारे इतक्या तरुणांचे आयुष्य बर्बाद झालेले आहेत. मी इतके न्यूज बघतोय, इतक्या न्यूज चॅनलवरती बघतोय की तरुण आत्महत्या करतायत, तरुण कर्जबाजारी झालेत. बरं, त्यांची पैसा कमवण्याची ताकद नाही आहे आत्ता सध्या, आणि ते अशा गोष्टींमध्ये पैसे गुंतवून नको तिथं नको त्या गोष्टी करून आपलं तारुण्य तर बरबादच करत आहेत. आणि आपल्या घरादाराचं भविष्य अक्षरशः त्यांनी वेशीला टांगलेलं आहे. तर ह्याला कारणीभूत कोण आहे? तर मी प्रथम जबाबदार असं नाही की सरकारलाच धरेन, पण कुठंतरी 100% जर असेल तर ते 99% का होईना सरकार हे जबाबदार आहे या गोष्टीसाठी. कारण त्यांनी या गोष्टींना विरोध करायला पाहिजे खरं तर, आणि ह्या गोष्टींना विरोध होत नाही आहे. ही गोष्ट खरं तर मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि त्यांना कळू द्यात की ह्या गोष्टी किती भयावह आहेत. भविष्य फार धोकादायक आहे. तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या मित्राला, आपल्या जवळच्या भावाला, आपल्या लहान भावाला या गोष्टीपासून जर वाचवायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जवळजवळ सगळीकडे पोचेल ह्याचं 100% म्हणजे सहकार्य करा. कारण इतकी भयावह गोष्ट आत्ता घडती आहे, वाईट वाटतं या गोष्टीचं. माणसं विचार करत नाही आहेत. ऑनलाईन गेमिंग म्हणजे हा जुगार झाला आहे. तुम्हाला असं वाटतं की नाही? त्याच्यामध्ये त्याने सहज पोस्ट केलेलं होतं की तुम्हाला वाटतं तुम्ही चेस खेळताय, तुम्हाला वाटतं तुम्ही कुठली तरी ब्रेनिंगसाठीची किंवा ह्याच्यासाठीची गेम खेळताय. तर ब्रेन स्टॉर्मिंगची गेम नाही आहे ती. तिथे तुम्हाला लुटलं जातं, जुगार खेळताय तुम्ही, जुगार. आणि ह्या जुगारापासून सावधान राहा मित्रांनो. हा फार म्हणजे भविष्य फार धोकादायक वळण आहे आत्ता सध्याचं. हे वळण जे आहे ना, हे फार धोकादायक आहे. आणि ह्याला जर तुम्ही नाही सावरू शकलात तर ह्याला जबाबदार तुम्हीच आहे. आपली तरुण पिढी एका चांगल्या दिशेनं न्यायची का एका वाईट दिशेनं न्यायची तुम्ही ठरवायचं. ह्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल याची काळजी घ्या. तुम्ही ह्या जुगारापासून सावधान करण्यासाठी काय करावं लागेल, तर ह्याच्यासाठी सर्वांनी एकत्र यावं लागेल. सर्वांनी ह्याचा विरोध केलावा लागेल. जनजागृती हीच आहे. आणि सरकारपर्यंत हे पोहोचलं पाहिजे बरं का, की बाबा हे चुकीचं करताय, हे जे पाऊल चुकीचं आहे. आणि जे सेलिब्रिटीज आहेत ना, जे त्यांना ह्याच्यातून पैसे मिळतात, किती मिळतात, काय मिळतात, काही आयडिया नाही आपल्याला. कारण आपण त्या गोष्टी जाणूही शकत नाही किंवा एखाद्या कोणाच्या ते ओपनही होणार नाही सेलिब्रिटीकडून. आणि हे जे सेलिब्रिटी आहेत ना, ह्यांच्यापासून पहिल्यांदा लांब राहा. ह्यांना मुळात पहिल्यांदा राम राम करा. कारण ह्यांनी फार मोठं षडयंत्र केलेलं आहे. तुम्ही नीट ऑब्झर्व करा. प्रत्येक सेलिब्रिटी, जंगली रमी, कुठले रमी, हाव रमी, त्याव रमी, प्रत्येकजण ह्याचं हे करतो आहे, मार्केटिंग करतो आहे. या रमी सर्कल, परत कुठले रमी रमी, अजून नवीन रमी आले आहेत. त्या प्रत्येकाची मार्केटिंग करण्याची स्ट्रॅटेजी ही फक्त आणि फक्त सेलिब्रिटींना हाताला धरायचं आणि सेलिब्रिटींना सांगून की बाबा हे सगळं सेफ आहे. सेफ आहे म्हणजे काय? तुमचे पैसे जातात आणि तुमचे पैसे योग्य ठिकाणी जातात असं त्यांचं म्हणणं आहे. अरे सेफ म्हणजे काय? सेफ म्हणजे जर तुम्ही 10 रुपये गुंतवताय तर त्याच्या बदल्यात मला 12 रुपये मिळतात का दिवसाला, ह्याला म्हणायचं सेफ आणि सिक्युअर. तुम्ही जर 10 रुपये गुंतवताय आणि त्या 10 रुपयाच्या बदल्यात सगळे 10च्या 10 रुपये तसेच उडवताय, ह्याला सेफ नाहीत म्हणत. ह्याला तुम्ही लोकांना मूर्ख बनवणं असं म्हणताय. तर ह्याच्यापासून
खरंच सावधान करण्याची गरज आहे. माणसांनी माणसासाठी थोडं का होईना हे कार्य करणं गरजेचं आहे. आणि ह्यासाठी मी तुम्हाला एकच आव्हान करीन की तुम्ही जेवढा होईल तेवढा हा मेसेज दूरपर्यंत पोहोचवा. त्या सेलिब्रिटींना पहिल्यांदा रामराम ठोका, त्यांना सांगा की बाबा हे चुकीचं आहे आणि जर तुम्ही असं करत असाल समाजकंटक आहात तुम्ही. त्याच्यामध्ये माणूस म्हणून आमची सरकारला एकच विनंती आहे की सरकारनं ह्याच्यामध्ये फक्त रेव्हेन्यू टॅक्स ह्या एकाच गोष्टीकडे न बघता 4 महिन्यामध्ये 412% रेव्हेन्यू टॅक्स जनरेट होतो सरकारचा. तर ह्याच्या पलीकडे जाऊन आपल्या तरुण पिढीला पुढं कुठंतरी चांगली संधी मिळावी, रोजगारामध्ये बाकी ठिकाणी सर्व ठिकाणी योग्य संधी उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्नशील राहावं. आणि आपल्यासारख्या तरुणांना भविष्यामध्ये येणाऱ्या अडीअडचणींना तोंड देण्यासाठी नवीन योजना चालू करता येतील अशा योजनांना पाठबळ द्यावं. आणि ह्या ज्या अशा योजना आहेत ज्यातून तरुण पिढी बरबाद होत चालली, ह्या जे ऑनलाईन गेमिंगचे प्लॅटफॉर्म आहेत तिथे कुठेतरी ठोस पावलं सरकारने उचलावीत अशी आमची तरुणांची सर्वांची कळकळीची विनंती आहे. आणि कुठेतरी ह्या प्रश्नावरती उत्तर मिळावं अशी ही आमची सर्वांची अपेक्षा आहे. गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू जनरेट होतोच, 100% खरं आहे. पण त्या व्यतिरिक्त कुठंतरी जाऊन सरकारनं यावर काहीतरी तोडगा काढावा एवढी आमची सर्वांना कळकळीची विनंती आहे. आणि जेवढं होईल तेवढं समाजातील चांगल्या घटकांनी ह्या गोष्टींना शेअर करा की ह्यापासून कसं सावध राहता येईल आणि तरुणांना कसं ह्यापासून अलिप्त करता येईल, वेगळ्या ठिकाणी जाता येईल आणि आपलं उद्दिष्ट साध्य करता येईल. कारण जर आपल्याला भविष्य आणि उज्ज्वल भारत जर घडवायचा असेल तर हे करणं फार गरजेचं आहे. धन्यवाद मित्रांनो, एवढं बोलतो आणि भाषण